श्रावण महिन्यात भगवान शिवाला फक्त एक मूठ धान्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होऊ शकते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य का वाहिले जाते? शिवमूठ वाहण्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली आणि शिवपुराण, स्कंदपुराण तसेच लोकपरंपरेत या विधीला इतके महत्त्व का दिले जाते? आज आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर उलगडा करणार आहोत. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आपल्या सनातन परंपरेत श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि उपासना विशेष पुण्यदायी मानली जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्रावणातील अनेक परंपरांपैकी शिवमूठ वाहणे ही महाराष्ट्रासह अनेक भागात प्रचलित असलेली एक महत्त्वाची लोक परंपरा आहे. जरी सर्व पुराणांमध्ये शिवमूठ या नावाने स्वतंत्र विधीचे वर्णन आढळत नाही, तरी भगवान शिवाला धान्य अर्पण करणे, अन्नदान, भक्तिभाव आणि समर्पण यांचे महत्त्व विविध ग्रंथांमध्ये आणि स्थानिक परंपरांमध्ये अधोरेखित केलेले दिसते. श्रावण हा पावसाचा महिना आहे. संपूर्ण सृष्टी हिरवाईने नटते. नद्या, तलाव भरतात. शेतीला नवजीवन मिळते. त्यामुळे हा महिना निसर्ग, अन्न आणि जीवनाच्या पुनर्निर्मितीचे प्रतीक मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले. त्यानंतर देवांनी त्यांना जलाभिषेक करून शांत केले. याच स्मरणार्थ श्रावणात शिवाला जल, दूध आणि इतर पूजा साहित्य अर्पण करण्याची परंपरा प्रचलित झाली असे सांगितले जाते. शिवमूठ म्हणजे आपल्या कष्टाने मिळवलेल्या अन्नधान्याचा एक भाग भगवान शिवाला भक्तिभावाने अर्पण करणे. ही फक्त धान्याची मूठ नाही, ती आपल्या अहंकाराचा त्याग आहे. ती कृतज्ञतेची भावना आहे. ती परमेश्वरापुढे केलेले समर्पण आहे. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. म्हणून धान्य अर्पण करणे म्हणजे अन्नदात्या परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळली जाते. पूर्वी शेतकरी नवीन पीक येण्यापूर्वी भगवान शिवाला धान्य अर्पण करून उत्तम पिकासाठी प्रार्थना करीत असत. महिलाही आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहत असत. काळानुसार ही परंपरा लोकजीवनाचा भाग बनली. शिवपुराणात वारंवार सांगितले आहे की भगवान शिव भक्ताच्या भावनेवर प्रसन्न होतात, वस्तूच्या किमतीवर नाही. एक लोटा पाणी, एक बिल्वपत्र किंवा मनापासून केलेली प्रार्थना देखील शिवाला प्रिय आहे असा भाव या ग्रंथात अनेक कथांमधून व्यक्त होतो. याच तत्वाशी शिवमूठची भावना जुळते. अपरणातील प्रेम, श्रद्धा आणि समर्पण हेच सर्वात महत्त्वाचे ठरते. स्कंद पुराणात श्रावण महिन्यातील शिवपूजा, व्रत, जप, दान आणि तीर्थस्नानाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. अन्नदान आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शिवमूठ वाहण्याची प्रथा याच दानभावना आणि भक्तीच्या परंपरेशी सुसंगत मानली जाते. पहिला सोमवार तांदूळ, पतिव्रता, शांती आणि समृद्धीचे प्रतीक. दुसरा सोमवार तीळ, शुद्धी, पितृस्मरण आणि सात्विकता. तिसरा सोमवार मूग, आरोग्य, संतुलन आणि नवचैतन्य. चौथा सोमवार जवस किंवा काही ठिकाणी गहू, हरभरा, स्थैर्य आणि भरभराट. पाचवा सोमवार असल्यास अनेक ठिकाणी सप्तधान्य अर्पण केले जाते. भगवान, माझ्या घरात अन्नाची कमतरता पडू देऊ नका. माझ्या कुटुंबाला आरोग्य द्या, सद्बुद्धी द्या, अहंकार दूर करा. माझे जीवन सत्कर्माने भरून टाका. हीच खरी शिवमूठ आहे. मित्रांनो, आपण श्रावण महिन्याचे महत्त्व, शिवमूठ म्हणजे काय, तिची परंपरा आणि भगवान शिवाला धान्य अर्पण करण्यामधील आध्यात्मिक भावना जाणून घेतली. आता या भागात आपण जाणून घेणार आहोत की शिवमूठ कशी व्हावी, कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि या परंपरेचा
खरा संदेश काय आहे? श्रावणातील सोमवारी शक्यतो लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ सात्विक वस्त्रे परिधान करावीत, मन शांत ठेवून भगवान शिवाचे स्मरण करावे, पूजेसाठी जल, बिल्वपत्र, फुले, धूप, दीप, नैवेद्य आणि त्या दिवसासाठी ठरवलेले धान्य ठेवावे. जर मंदिरात जात असाल तर तेथील नियमांचे पालन करावे. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर श्रद्धेनुसार दूध, पंचामृत किंवा फक्त जलाभिषेक करा. बिल्वपत्र अर्पण करा. बिल्वपत्र स्वच्छ आणि अखंड असावे. त्यानंतर धोत्र्याचं फूल अर्पण करा. यानंतर उजव्या हातात एक मूठ धान्य घ्या. डोळे मिटून भगवान शिवाचे ध्यान करा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत धान्य शिवलिंगाजवळ किंवा मंदिराच्या परंपरेनुसार अर्पण करा. शेवटी आरती आणि सर्वाच्या कल्याणाची प्रार्थना करा. लक्षात असू द्या, धान्य स्वच्छ आणि वापरण्यायोग्य असावे. अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. श्रद्धा आणि नम्रता ठेवावी. दुसऱ्याची निंदा, राग किंवा अहंकार मनात ठेवून पूजा करू नये. शक्य असल्यास त्या दिवशी एखाद्या गरजूला अन्नदान किंवा धान्यदान करावे. काही लोक असा समज करतात की फक्त शिवमूठ वाहिली म्हणजे सर्व समस्या आपोआप दूर होतील, परंतु सनातन धर्मात कर्मालाही तितकेच महत्त्व आहे. म्हणून पूजा केल्यानंतरही असत्य बोलणे टाळावे. कोणाचे मन दुखवू नये. अन्न वाया घालवू नये. व्यसनांपासून दूर राहावे. आई वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करावा. भक्ती आणि सदाचार याची जोड असेल तरच पूजा अधिक अर्थपूर्ण ठरते. याबाबत वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी ते धान्य मंदिराच्या व्यवस्थेनुसार गोळा करून दानासाठी वापरले जाते. काही ठिकाणी ते गोशाळेत दिले जाते. काही ठिकाणी गरजूंना अन्न म्हणून वितरित केले जाते. ज्या मंदिरात तुम्ही जाता तेथील परंपरेनुसार वागणे योग्य ठरते. शिवमुठ वाहण्याचा उद्देश भीती निर्माण करणे नाही. हा विधी कृतज्ञता आणि समर्पण शिकवणारा आहे. जर कोणी शिवमुठ नाही वाहिली तर अनर्थ होईल असे म्हणत असेल तर अशा दाव्यांना कोणताही सार्वत्रिक धार्मिक आधार नाही. भगवान शिव भक्ताच्या प्रेमाला महत्त्व देतात. भगवान शिवांना महालक्ष्मीप्रमाणे वैभवाची अपेक्षा नाही. त्यांना प्रिय आहे निर्मळ मन, एक बिल्वपत्र, एक लोटा पाणी, एक मूठ धान्य आणि अंतकरणातील खरी भक्ती. याहून मोठी पूजा कोणतीच नाही. श्रावण महिन्यातील शिवमूठ ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आपल्याला नम्रता, अन्नाबद्दल कृतज्ञता, दान, सेवा आणि सदाचार याचे महत्त्व शिकवते. ही परंपरा श्रद्धेने पाळावी, पण त्याचबरोबर चांगले कर्म, सत्य आचरण आणि सर्वापती प्रेमही जोपासावे. यामध्ये भगवान शिवाची खरी उपासना आहे. मित्रांनो, आपण शिवमूठ म्हणजे काय, तिची परंपरा, पूजाविधी आणि नियम जाणून घेतले. परंतु आपण अशा गोष्टी आता जाणून घेणार आहोत ज्या फार कमी लोकांना माहीत असतात. फक्त एक मूठभर धान्याचे अर्पण इतके महत्त्वाचे का मानले गेले? अन्नदानाला सनातन धर्मात श्रेष्ठ दान का म्हटले जाते? आणि शिवमूठ वाहताना आपल्या मनातील भावना सर्वात महत्त्वाची का असते? चला या गूढ आध्यात्मिक रहस्याचा उलगडा करूया. आपल्या शास्त्रांमध्ये अन्न ब्रह्म असे म्हटले आहे. म्हणजेच अन्न हे परमेश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. मनुष्य कितीही श्रीमंत असो किंवा गरीब, शेवटी त्याचे जीवन अन्नावरच अवलंबून असते. म्हणूनच धान्याचा प्रत्येक दाणा हा ईश्वराची कृपा समजला जातो. शिवमूठ वाहताना आपण प्रत्यक्षात भगवान शिवांना अन्नरूप कृतज्ञता अर्पण करीत असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, पूर्ण पोतेभर धान्य नाही तर फक्त एक मूठ धान्यच का अर्पण केले जाते? यामागे अत्यंत सुंदर संदेश आहे. एक मूठ म्हणजे आपल्या कष्टाचा एक भाग. एक मूठ म्हणजे आपल्या कमाईतील ईश्वराचा वाटा. एक मूठ म्हणजे अहंकाराचा त्याग. आणि एक मूठ म्हणजे माझ्याकडे जे आहे ते तुझ्याच कृपेने आहे अशी नम्र कबुली. सनातन परंपरेत अनेक कथा सांगतात की भगवान शिव वैभवापेक्षा भक्तीला अधिक महत्त्व देतात. कोणी सोन्याचा अभिषेक करतो तर कोणी फक्त पाण्याचा.
कोणी महाग फुले अर्पण करतो, तर कोणी जंगलातील साधे फूल. परंतु श्रद्धेने केलेले लहानसे अर्पणही शिवाला प्रिय असते, असा धार्मिक भाव व्यक्त केला जातो. म्हणूनच शिवमूठचा खरा अर्थ धान्याच्या प्रमाणात नसून भावनेमध्ये आहे. भारतीय संस्कृतीत दानाला अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. त्यामध्येही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, कारण ते थेट जीवाचे पालन करते. पूर्वी अनेक गावांमध्ये श्रावणात शिवाला अर्पण केलेले धान्य नंतर गरजू, साधू, संत किंवा गोशाळांना दिले जात असे. यातून भक्तीबरोबरच समाजसेवेचाही सुंदर संदेश दिला जातो. श्रावण हा केवळ पूजा करण्याचा महिना नाही, हा स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा काळ आहे. या महिन्यात शक्य असल्यास रोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शिवपुराण किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. राग, मत्सर आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करावा. सत्य, संयम आणि करुणा यांचा स्वीकार करावा. हीच खरी भगवान शिवाची उपासना आहे. अनेक घरांमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन शिवपूजा करते. यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होते. लहान मुलांना संस्कार मिळतात, मोठ्यांना आदर वाढतो आणि कुटुंबातील सदस्य एकत्र प्रार्थना करत असल्यामुळे भावनिक जवळीक सुद्धा वाढते. आपल्या सनातन धर्माने श्रद्धेबरोबर विवेकालाही महत्त्व दिले आहे. म्हणून कोणतीही पूजा भीतीपोटी करू नका. हे केले नाही तर अनर्थ होईल अशा अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका. भक्ती प्रेमाने करा, भक्ती भीतीने कधीही करू नका. शिवमूठ ही केवळ धान्याची मूठ नाही, ती आपल्या जीवनातील नम्रतेची मूठ आहे. ही कृतज्ञतेची मूठ आहे. ती दान धर्माची मूठ आहे. ती श्रद्धेची मूठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान शिवावरील निस्सीम प्रेमाची मूठ आहे. म्हणून या श्रावणात शिवमूठ वाहताना फक्त धान्य अर्पण करू नका, तर आपल्या मनातील अहंकार, लोभ आणि द्वेष भगवान शिवाच्या चरणी अर्पण करा. महादेव आपल्या जीवनात शांती, समाधान आणि सद्बुद्धी प्रदान करो. हर हर महादेव.